1000 कोटी यांना निधी दिला, 1200 कोटी त्यांना निधी दिला. मला वाटतं कर्जत खालापूरच्या आमदारांनी 1200 कोटी निधी आणला. आपल्याला काही निधीच मिळत नाही. नगरसेवक टपरीवाल्यांकडून हप्ता घेतात, शेतकरी कामगार पक्षातून गेले तिकडून हप्ते घेतात. त्यांनी घेतला. बोरबार डॅम धरण पाणी कोणाच्या रायगड जिल्ह्याला दिले? परमेश्वरांनी. बरोबर आहे ना? आणि आपल्या इथून ती मोठी पाईपलाईन त्या नवीन मुंबई पाण्याने सुखकारक झाले. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांचा या कामामध्ये हात आहे. इव्हन त्या कॉन्ट्रॅक्टरला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सतवतात असं पण आमच्या ऐकिवात आलेलं आहे. म्हणजे नमस्कार, मी शैलेश चव्हाण. लढवय्या रोखोक मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या कळंबोलीतल्या महाविकास आघाडीचे जे धुरंधर नेतृत्व म्हटलं झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचंद्र गट यांचे सतीशजी पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. आणि पनवेल विधानसभा जी निवडणूक आहे यामध्ये महाविकास आघाडीचा एक प्रमुख घटक म्हणून सतीश पाटील सरांच्या भूमिकेकडे बघितलं जातं. सर, लढवय्या रोखोक मध्ये आपलं स्वागत आहे. पनवेल विधानसभा निवडणूक आहे, कसं बघताय? सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया. प्रथमतः मी लढवय्या रोखोकचे शैलेश चव्हाणचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय का माझ्या बाजूला असून सुद्धा आजच आलेत माझी मुलाखत घ्यायला, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतोय. आपणास सांगू इच्छितो काय, पनवेलमध्ये 188 पनवेल मतदारसंघामध्ये जे उभे आहेत बाळाराम दत्तात्रय पाटील शेतकरी कामगार पक्षाचे, आमचा वरील निर्णय असा ठरला होता, जो प्रदेश कार्यालयामध्ये जो महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे त्यामध्ये असं ठरलं होतं काय, रायगडसाठी 3 जागा आपण शेतकरी कामगार पक्षाला सोडायच्या. त्यामध्ये पनवेल, अलिबाग आणि पेठ या 3 जागा शेका पक्षाला द्यायचं महाविकास आघाडीमध्ये ठरलं. आणि त्याप्रमाणे यांनी पनवेलला उमेदवार दिला, अलिबागला उमेदवार दिला, पेठला उमेदवार दिला. त्याच्यासोबतच या लोकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी पण आपल्या उरणला सुद्धा उमेदवार प्रीतम म्हात्रे दिले. आणि त्यामुळे ती थोडीफार गडबड झालेली आहे. ती गडबड जी झालेली आहे ती उरणपुरती गडबड झालेली आहे. तिथे महाविकास आघाडीचा वेगळा निर्णय आहे. त्यावेळी प्रीतम म्हात्रेंना फॉर्म मागे घेण्याचं सांगितले होते, पण तू काय त्यांची गडबड झाली मला काही कल्पना नाही. इथे सुद्धा पनवेलमध्ये मी स्वतः 3 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील आणि बाळाराम पाटील सिल्वर ओकला शरद पवार साहेबांना भेटायला गेले होते. तेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यांचे जाणून घेतलं आणि त्यांनी मला बरोबर 7:03 मला पर्सनल पवार साहेबांनी फोन केला, काय बाबा सतीश, आपल्याला पनवेलमध्ये बाळाराम दत्तात्रय पाटील यांना मदत करायची आहे. त्याप्रमाणे त्या दिवसापासून आम्ही दुसऱ्या दिवशी माझी राष्ट्रवादीची पूर्ण बैठक घेतली आणि त्याप्रमाणे मी त्यांना सगळ्यांना आदेश दिला का मोठ्या साहेबांचा आपल्याला आदेश आहे, त्याप्रमाणे आपण त्यांचा आदेश पाळावायचा आहे. उमेदवार 2 झाले. तुमचं म्हणणं आहे का याचा फायदा कोणाला होईल कोणाला नाही होईल, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो 2019ला शिवसेना भाजपची युती होती आणि त्यावेळी भाजपला शिवसेनेची मदत होती. आणि त्यावेळी आपल्याला जे शिवसेनेचे मशाल चिन्हाचे जे उमेदवार आहेत गरड मॅडम, ह्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच होते. त्यामुळे ही जी मतं आहेत ती विभागली जाणार नाहीत. त्यांनाच मतं मिळतील आणि आम्हालाच मतं मिळतील. कळंबोलीची हालत बघा काय केले. मार्च महिन्यापासून या लोकांनी खोदून ठेवले. किती पोरं बाळं त्या केलवनला बुडलीत, काढलीत, वरती काढलीत. वारंवार त्या याला कॉन्ट्रॅक्टरला चीफ इंजिनियरला व्हिडिओ कॉल करून मी दाखवतोय का बघा खड्डे आहेत, कुठला मुलगा पडेल बुडेल. अजिबात या लोकांनी काळजी घेतली नाही. आणि बघातला मी आता जर चेक करायला गेलो का प्रत्येक याच्यात नगरसेवकाचा पण हात आहे. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांचा या कामामध्ये हात आहे. इव्हन त्या कॉन्ट्रॅक्टरला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सतवतात असं पण आमच्या ऐकिवात आलेलं आहे. म्हणजे याचा नाही पत्ता, पाण्याचं नियोजन नाही, इथे लाईटचं नियोजन नाही, आरोग्य व्यवस्थेचं नियोजन नाही. सगळं केल 1 केल 4 बघायला जाल तिथे मलेरिया चालूच आहे.
या मच्छरनी तर हैराण केले का त्यांची सिवरेज सगळे फुटलेली आहे. काही ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, सिवरेज लाईन मध्ये जास्ती सिवरेज येते म्हणून तिथून ते पंपिंग सोडून नाल्यामध्ये टाकतात. पावसाळी पाण्याच्या गटारामध्ये सिवरेजचं पाणी 3 ठिकाणी हे करतात. मी तुम्हाला फोटो देईन, वाटल्यास आता तुम्हाला जर माहिती असेल तर मी अशी दैन्यावस्था करून ठेवली. जी अल्पसंख्याक बोलतो ना आपण, अल्प उत्पन्न गटातील जी माणसं आहेत त्यांना दारिद्र्यात राहण्याला भाग पाडतात हे लोक. महापालिका मग त्यांनी तसंच राहावं, त्यांनी जीवन पण तसंच जगावं अशा रीतीने यांचं चाललेलं आहे. त्यामुळे लोक वैतागलेली आहेत, त्रासलेली आहेत. काय कोणत्या पस्तीत हे जे काय आहे त्यांना पलटवल्याशिवाय ठेवणार नाही अशी भूमिका सर्वसाधारण नागरिकांची झाली आहे. त्रस्त झालेले आहेत लोक. पण मात्र सर माझा एक असा प्रश्न आहे, जर 15 वर्ष आमदार जर काम करत नाहीत तर सारखे सारखे ते निवडून का येतात? मग मतदार त्यांना कौल का देतो? कसं बघता तुम्ही? म्हणजे कारण हा पण एक प्रश्न नाकारता येणार नाही ना आपल्याला. बरोबर आहे तुमचं. त्यांच्यात ती पण काहीतरी फायनान्शियल जादू आहे, त्याच्याशिवाय ती सक्सेस होत नाहीत. त्यांची ती बरोबर 2-3 दिवस अगोदर फायनान्शियल जादू काढतात आणि मग लोक त्याला भुलतात. परिस्थिती अशी आहे. तुम्ही बोलताय 15 वर्षाची, इथं तुम्ही बघितलं असेल तर आपल्या नवीन मुंबई महापालिकेला मोरबा डॅम दिला. त्यांनी घेतला. मोरबा डॅम धरण पाणी कोणाच्या रायगड जिल्ह्याला दिले? परमेश्वरांनी. बरोबर आहे ना? आणि आपल्या इथून ती मोठी पाईपलाईन त्या नवीन मुंबई पाण्याने सुखकारक झालेत आणि आम्ही पाण्यापासून बोंब मारतोय. पनवेल नगरपालिका हद्दीत काय आहे? काय परिस्थिती आहे? कोणी राहायला जात नाही पनवेल नगरपालिका हद्दीत. काढते तिथं पाणीचा अपुरा पुरवठा आहे. कशा प्रकारे चालले? काय केलं आमदार साहेबांनी 15 वर्षात? समजत नाही. अहो मोरबा डॅम धरण RR पाटील असं त्या गणेश नाईक साहेबांनी नवीन मुंबईला पाणी पुरवठा पूर्ण घेतला आहे. डॅम पण आहेत, अजून 4-5 डॅम आहेत, हे घेता येतील. पण जेव्हा जर प्रशासनावर जर भक्कम मंत्रिमंडळात जर वचका असेल तर ते करू शकतो. आता आम्ही तर समजतोय मंत्रिमंडळावर किंवा मुख्यमंत्र्यांवर किंवा या आपल्या महाराष्ट्र शासनातील याच्यावर काहीतरी कुठंतरी यांचं कमकुवतपणे येते. त्यामुळे आपल्याला पाण्याचा पुरवठा नाही, डॅम नाही आपल्याला. पण विरोधी पक्षात पण तुमचे पण विरोधी पक्ष नेते तिथे होते, तुम्ही पण विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसलेले होते. मग तुम्ही त्याच्यासाठी भांडलात, काय झालं मग? का ते त्याला यश का नाही आलं? पनवेलकरांना अजून मग वंचित का राहावं लागतं? तर आम्हाला तेव्हा असा समज होता आमचा का आता महापालिका येते, आता पाणी वगैरे आपल्याला सुरळीत मिळेल किंवा काहीतरी प्रपोजल आणतील आणि महापालिकेच्या स्वरूपात काहीतरी आपल्याला पाण्याचा पुरवठा येईल. विमानतळ झालं. मी प्रस्ताव सूचना दिली होती का आपल्याला विमानतळ आहे, चांगले आमच्यासाठी, हरकत नाही. परंतु त्या विमानतळाच्या भरणीमुळे आजूबाजूच्या वस्त्या कॉलन्या ह्या पुराच्या वेळी बुडणार आहेत. तेव्हा याच्यासाठी मी प्रस्ताव सादर केला का आपण सिडकोला प्रस्ताव देऊया का आपण इंटरनॅशनल धर्तीचं कन्सल्टन्सी नेमा आणि या पुराचं पाणी दुसरीकडे भरकटणार नाही अशा रीतीने करण्यासाठी. तेव्हा पण मी वारंवार सांगितलं होतं. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत पण वारंवार बोललो होतो, अरे पिण्याचं पाणी द्या यांना. पनवेल नगरपालिका हद्दीत त्यांना पाणी नाहीये. कलंबोली हद्दीत काही ठिकाणी केल 1 केल 2 ला 2016-17 जे ह्या लाईनी आहेत, 2084च्या लाईनी आहेत त्या, आणि त्या लाईनी अशा गंजलेल्या आहेत. त्यावेळेच्या MS लाईनी सगळ्या गंजल्यात. सिवरेजची लाईन सगळे मिक्स झाले आणि सगळं सिवरेजचं पाणी केल 1 केल 2 ला मिळते. गोरगरीब आता पण यांनी हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, यांनी सगळे लाईन तोडले. आता केल 1ची आली होती लोक, सगळी लाईन तोडली या कॉन्ट्रॅक्टरनी आणि पुन्हा आता तशीच परिस्थिती झाली. सिवरेजचं पाणी सगळं पिण्याच्या पाणीत जाते. कोण लक्ष द्यायला नाही. सगळे आहेत इथं, जे कॉन्ट्रॅक्टर कोण आला की त्याच्याकडून पैसे घ्यायचे. या बाबतीत हे सगळे नगरसेवक आहेत, बाकी काय नाही. गोरगरिबांचा वाली कोण राहिलेला नाही. आमदार साहेब काही इकडे बघत नाही. अरे किती आहे आमदार साहेब गडगंजे आहेत. एक मोठे शेठ बोलल्यावर इथं ते सगळ्यांचा आधार म्हणून समजला होतं. त्यावेळी मला एक आश्चर्यचकित झालेला असतो, काही ह्यांना पैशाची जरूर नाहीये तरी पण इथे ही गलती आहे पैशाची. कॉन्ट्रॅक्टर का सहन करतात समजायलाच मार्ग नाही. हा एक आपला कोड वर्कच झालेला आहे का बाबा एवढं हे इथले पैसे कोण खाते, कशा करता खाते. आणि दुरावस्था झाली, दैन्यावस्था झाली सगळी. आम्ही बघा मालमत्ता कराचा आम्ही बरेचसे आंदोलन त्यांच्या मार्फत घेतली
आता जे काय आहे मी बोलतोय ते जर आमदार म्हणून निवडून दिलं लोकांनी, तुम्हाला वर्षाच्या आत तुम्हाला निश्चित करायला लाव. कारण महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे मी ते. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा मी इथं लाडका म्हणून आहे, ते जिल्हाध्यक्ष म्हणून आहे. मी हे सगळे कामं केल्याशिवाय सोडणार नाही. नैना प्रकल्प काय चाललंय, नैनाची हालत काय शेतकऱ्यांची 60-40, म्हणजे ज्याची 1 एकर जमीन असेल त्यांनी 60% ती सिडकोला द्यायची, 40% त्यांना द्यायची, ते डेव्हलपमेंट करणार. हे सगळं जे बागुलबुवाचं चाललंय हे बिल्डर लोकांची लॉबी आहे, त्यांनी हा सगळं आणलेला आहे. आणि कराबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलेले मुळात म्हणजे लोकांची दिशाभूल केली जाते आघाडीकडनं. कारण की हा जो मालमत्ता कर आहे 2-3 वर्षाचा एकदम लागल्यामुळे तो जास्त वाटतोय, ना तर तसा म्हणायला गेला तर मालमत्ता कर हा इतर महापालिकापेक्षा आपल्याला कमी आहे असं देखील नाही अजिबात नाही. मालमत्ता कर नवीन मुंबईचा बघा किती आहे बघा. अहो मालमत्ता कर इथं डोक्यावर टाकला तुम्ही 2019ला. तुम्ही एक समजायला पाहिजे होतं का 78 भूभाग आपला याच्यात आहे, सिडकोत आहे. 22% भूभाग आहे नगरपालिका हद्दीत आहे. 78 भूभागाला आमचं पनवेल एक कळंबोली सिडकोत जायची होती. सिडको आम्हाला तात्पुरत्या काही सुख आरोग्याच्या बोला, पाण्याच्या बोला, सगळे साफसफाई सिडको करायची. नाममात्र चार्ज होता, सर्व्हिस चार्ज होता त्याच्यात आमच्या भागाचं. आणि आम्हाला तुम्ही 60 लावल्या मालमत्ता कर. लोक गांजलीत हो. KL1 KL2 ची लोक वैतागलीत. लोक एवढा मोठा टॅक्स कुठून भरणार, कसा भरणार ते. तटकरे साहेब यांच्या धोरणांवर, यांच्या विचारांवर तुम्ही काम करता. निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही एक खंदे समर्थक आणि तुम्ही आता शरद पवारांसोबत कायमच आहात. त्याबद्दल तुमच्या निष्ठेबद्दल कोणती शंका नाही. मात्र आता जर तटकरे साहेबांनी पण बीजेपीचा कांदा जर घ्यायला सुरुवात केली असेल, कसं बघताय? म्हणजे सगळ्यांना भारतीय जनता पार्टी खरंच विकास करते का? आता लाडक्या बहिणीसारख्या योजना या एकनाथ शिंदे सरकारने काढलेल्या आहेत. मग एवढीच ताकद त्यांच्या पाठी असताना आघाडीकडे असं विशेष काय आहे किंवा विश्वासाने मतदारांकडे? लाडक्या बहिणीचा विषय माझ्या लेवलला येत नाही. ते वरच्या लेवलला आमचे नेते आहेत, ते बोलतील. उगाच आपण इथेच बारीक तोंड टाकायचं मला बरोबर नाही वाटत. परंतु तटकरे साहेबांनी काय, तटकरे साहेब माई त्यांच्यासोबत 30 वर्ष काढलीत. निश्चित स्वरूपात आम्ही 1984ला जवळजवळ शेतकरी कामगार पक्षात होतो. तटकरे साहेबाच्या माध्यमाने मी आलो काँग्रेसमध्ये, 84 पासून आलो आणि ते सतत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि इथे शाळेच्या पण मान्यता वगैरे काही आमच्या मराठीच्या मी घेतल्या त्यांच्याकडून परंतु तर तटकरे साहेबांनी थोडं आमच्याकडे दुर्लक्षित केलं गेलं. त्यामुळे आणि योगायोग असा का मला पवार साहेबांनी बोलवलं, त्यामुळे मला पवार साहेबांबरोबर जाणं भाग पडलं उपजिल्हा रुग्णालयात. पण मानवेल महापालिकेचं कुठे हॉस्पिटल नाही आहे, हॉस्पिटल अजिबात नाही आहे. एसटी स्टँड तसंच रखडले, किती वर्ष झालीत एसटी स्टँडची. ह्या सगळ्या सुधारणा झाल्यात त्या सिडकोमुळे झालेल्या आहे. समजलं का? ह्या सगळ्या सुधारणा सिडकोमुळे झाल्यात. आणि काय आता जे करते ते रोडबीट ते पनवेल महापालिका करते. अरे बघा ना, ते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, निराळे तिकडचे आमदार 1000-1200 कोटी आपण बघतोय. आपण बघितलेल्या टीव्हीला 1000 कोटी यांना निधी दिला, 1200 कोटी त्यांना निधी दिला. मला वाटतं कर्जत खालापूरच्या आमदारांनी 1200 कोटी निधी आणला. आपल्याला काही निधीच मिळत नाही. आपली काय ताकद कमी पडते काय? अरे असा एखादा निधी घ्यायचा होता का, त्याने तो नेऱ्याचा डॅम आपला सगळं हे करता आलं असता. एक 400-500 कोटी त्याला खर्च केला असता. डॅम भरपूर आणि ग्रॅव्हिटीने पण येते, आपलं किती वाचलं असतं. आपल्याला करायला पाहिजे होतं त्यावेळी, हे करायला पाहिजे आपलं सगळं. त्यात केलं हे डॅमचं जर सगळं उपसा काढला ना तर तोच डॅम आपल्याला हे पडेल. पण काय पाहिजे ना लोकांना काहीतरी. परिवर्तनाची मोठी लाट आहे आणि या पनवेल महापालिकेतील लोक एकदम त्रस्त आहेत, पुरी त्रस्त आहेत. बोलत नाहीत, फक्त बोलत नाहीत. तुम्ही आपली कलंबोली ते एकदम भडकलेली आहे. काही तिथल्या नगरसेवक टपरीवाल्यांकडून हप्ता घेतात. शेतकरी कामगार पक्षातून गेले तिकडून हप्ते घेतात डायरेक्ट टपरीवाले आणि डायरेक्ट रिसीट देतात. काय आहे ऑफिशियल चाललंय सगळं. एकदम कोण बघायलाच कोण नाही, वरचं कोण बघतच नाही का कशी हालत झाले. कोण आहे का वाली? त्या कलंबोलीला कोण वालीच नाहीये. बघा ना तो तिकडे तो सिवरेज हे आहे, होल्डिंग पॉइंट आहे. काय हालत झाले. एवढे वर्षे होल्डिंगचं सिवरेज संडास जाऊन तिथे असा मलिंदा झालाय, तो काढता येत नाही. 1000 टन मलिंदा झालाय आणि त्याचा वाद सगळा LIG ला येते.
काय कोण नाही बोलत. कोण बोलायलाय, कोण बघायलाय? पहा ना तिकडे काय मलिंदाचे, याच्याबरोबर माझे फोटो पण त्यांचे घ्या. मलिंदाचे किती आहे, हजारो टन होईल. तो साफ करायला पाहिजे, सगळं बाहेर टाकायला पाहिजे. टाकायलाच कोण नाही. त्याचाच वास एलआयजीला बघा किती घाण वास, किती एलआयजीला बिचारे लोक त्रस्त असतात. नुसतं काही नाही, काय आजार चालू, मच्छर तर चालूच. मतदारांना काय आव्हान करायचं? मी मतदारांना निश्चित आवाहन करतोय का 15 वर्ष आपण बघितलं, आता काहीतरी मत परिवर्तन करूया. आपण परिवर्तन आपल्याला केलंच पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आता बाळाराम दत्तात्रय पाटील क्रमांक 7 वर त्यांची शिटी चिन्ह आहे, त्या शिटी चिन्हावर आपण मतदान सगळ्यांनी करूया आणि निवडून आणूया आणि विकासाला साथ देऊया. एवढीच मी आपल्याला नम्र विनंती करत आहे. एकूण मतदार जवळजवळ 5,96,000 आहेत. त्यातले जवळजवळ 1.5 लाख ग्रामीण मध्ये आहेत, 4-4.25 लाख शहरीमध्ये आहेत आणि त्यातले 80 ते 90 हजार मतदार साताऱ्याचे आहेत. आणि टोटल पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगोला, कोल्हापूर, सांगली, सातारा, आटपाडी वगैरे अशी जर पकडली तर मी सगळा सर्वे केलाय. कारण माझे इथं 3 मीटिंग झाल्या. म्हाडाच्या मीटिंग झाली, मानखटावची झाली, पुन्हा ते वैभव पाटील आले होते आटपाडीचे, त्यांची मीटिंग झाली. सर्वे केलाय तर एकूण टोटल 1,70,000 मतदार हा पश्चिम महाराष्ट्रातला तुतारीला मानणारा आहे. आणि समजा तुम्ही म्हणाले अर्ध मतदार तिकडे गेले तर अर्धे मतदार इथं राहणार आहेत. कारण की एकाच टप्प्यात अर्ध करा तर धरा अर्धे आम्हाला तर मिळतील आणि बाकीचे आहेत. कलमोली तर पूर्णपणे नाराज आहे, का मोठा नाराज आहे. शिवसेना शिंदे गटाचे रामदास शेवळे सांगतात 60,000चा लीड देऊ प्रशांत ठाकूरांना. कसे काय कुठल्या गणितांनी बोलतात काय मला काही कल्पना नाही. 60,000चा लीड कशा प्रकारे देतील? मागच्या लोकसभेला 27,000वर आले, त्याच्या अगोदर लोकसभेला बारणेंना जो लीड मिळाला त्या हिशोबाने त्याने गणित लावलं. बारणेंना 27,000 मिळाले लीड आणि मागच्या खेपेला किती होता? 60-62,000 कमी आला लीड. तरी त्यांनी इथं लक्ष नाही दिलं. हवा उलटी फिरायला लागली. परंतु आमचे त्या वगैरे आपल्या शिवसेनेने लक्ष नाही दिलं. जर लक्ष दिलं असतं ना तो पण मध्ये हे झालं असतं, निश्चित सुरुवात झालं असतं. शिवसेनेचा काही वर्ग जो आहे तो बाळाराम पाटलांना मानणारा पण आहे, त्यांची पण इच्छा आहे की बाळाराम पाटलांना सपोर्ट करायला पाहिजे. मात्र शिवसेनेचा आता उमेदवार असताना त्यांची पण गोष्टी झालेली आहे. नेमकं आता उमेदवार असताना मग त्यांना मदत कशी करायची? शिवसेना जी जुनी शिवसेना आहे ना ती सगळी बाळाराम पाटलांना मतदान करणार आहेत. विरोधकांना काय सांगायचं? साधारण विरोधकांना काय, त्यांना त्यांचं ती आहे समोरच आहे. पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही. फक्त याच्यासाठी पनवेल महापालिकेत पण ज्या तऱ्हेने जे चालते ते चुकीचं, अजिबात चुकीचं चाललेलं आहे सगळं काम. आता ते जर म्हणतात सर की आम्हाला पुन्हा निवडून द्या, तुमचे विरोधकांचे जे प्रश्न आम्ही सोडू, आमदार झालो तर मग त्याला गेल्या 5 वर्षात महापालिकेत भांडतोय मी, महापालिकेत भांडतोय. रवीने पण उपोषण केलं होतं. प्रत्येक ठिकाणी आम्हाला भांडायला लागते, हे करायला लागते. काय आहे आता लक्ष देऊ म्हणजे काय आहे? एवढे दिवस तर मग आता एकदा आमदार झालं की त्यांचं एक काम असतो, चला ते विरोधी यांना पण घ्या, काय त्यांच्या अडचणी आहेत. गेल्या 5 काय कमी होत नाही, काय नाही विश्वासात. महापालिकेत आम्ही बोंब मारलेले आहेत बरेच वेळा. अरे आमदार साहेबांनी बोलवलं असतं, सतीश पाटील या, तुमच्या काय अडचणी काय. अहो मला किती समाधान वाटलं असतं. गेल्या 5-7 वर्षात त्यांनी इच्छा आहे सर आमदारांनी तुम्हाला बोलवलं पाहिजे ना. आता नाही बोलवलं पाहिजे, परंतु महापालिकेचा मी आहे ना. गेल्या वर्षी वाढदिवसाला गेलो होतो, वाढदिवसाला मी गेलो होतो. मी आहे ना, त्यांचं काय माझं दुश्मनी नाहीये. पण जे आहे ते सगळं कामं आहेत ती केलीच पाहिजे. आणि त्यांना काय तोटा नाही आहे, त्यांना तोटा नाही. रयत शिक्षण संस्थेला ते बरेचसे डोनेशन देतात, हरकत नाही. एक चांगलं हे म्हणून त्यांना आहे. पण हे इथं मला का होतं असं मला काही कल्पनाच नाहीये. या आपल्या या कॉन्ट्रॅक्टरनी तर मार्च पासून इथे हे केले, सत्यानाश करून टाकलाय कलमुलीचा. की अडीअडचणी आहेत त्या बघायला पाहिजे होतं. स्मशानभूमी बघा तशीच पडलेली आहे, कलमुलीची स्मशानभूमी सिडकोची तशीच पडली. आता एकदम हालत बेकार आहे. म्हणून मी सांगते, एक विनंती करतोय का यावेळी एक चान्स द्या त्यांना. आणि मग काय नाही काम केलं तर आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ. बाळाराम पाटलांनी जर काय या 5 वर्षात काम नाही केलं तर निश्चित स्वरूपात पुढच्या विधानसभेला आम्ही त्यांच्या विरोधात काम करू. परंतु आता यावेळी
बाळाराम पाटील जे क्रमांक 7 वर आहेत त्यांची शिटी चिन्ह आहे, त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊया आणि जो पनवेलचा रखडलेला विकास आहे तो आपण घडून आणूया, पनवेल एकदम तेजोमय करूया, ही आपण आज सगळ्यांना मी नम्र विनंती करतोय. नक्कीच. तर हे होते सतीश पाटील यांनी आपल्या रोखठोक भूमिकेतून आपल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील असेल किंवा पनवेल विधानसभा क्षेत्रातील अनेक प्रश्नांवर हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. पनवेलचे असलेले विद्यमान आमदार यांनी केलेल्या कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तसेच बाळाराम पाटील या मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वास देखील सतीश पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखठोक, कळंबोली.